नमस्कार. वेलकम टू अवर शो दोन बायका गप्पा ऐका. मी अपर्णा दीक्षित. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि 2 मुलांची आई आहे. मी अवंती दामले. मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, वेलनेस कन्सल्टंट आणि 2 मुलींची आई आहे. आम्ही दोघी घट्ट मैत्रिणी आहोत आणि खूप गप्पा मारतो. आमच्या गप्पा हा आमचा टाइमपास नसून ऑक्सिजन आहे. अशा आमच्या गप्पा घेऊन आलो आहोत ह्या पॉडकास्टमध्ये, ज्यात आम्ही मारणार आहोत रोजच्या आयुष्यावर गप्पा. मुलं, करिअर, संसार, अवतीभवतीचं जग, थोडंसं गॉसिप, थोड्या ट्रेंडिंग बातम्या. तुम्ही सामील व्हा ह्या आमच्या गप्पांमध्ये. चला तर मग, गेट कम्फर्टेबल, गेट युअर कॉफी आणि सुरू करूयात. 2 बायका गप्पा ऐका. आजच्या आमच्या गप्पांमध्ये आम्ही बोलणार आहोत त्या विषयाचं नाव आम्ही ठेवलंय, आजकाल लिव्ह इन फारच कॉमन झालंय, नाही का? हो ना. आणि जे परदेशात ऐकू येत होतं ते आता इथे फिल्म्स मध्ये दिसत होतं आणि ते इथे दिसतंय Yes. आणि ऐकू पण येतंय. आपल्या शेजारी आलंय. सो या विषयावरती आज आम्ही खूप दिलखुलास गप्पा मारणार आहोत. एक प्रोफेशनल म्हणून किंवा आई म्हणून आमचे Correct. या विषयातले पर्स्पेक्टिव्ह मांडणार आहोत आणि 2 इम्पॉर्टंट टिप्स देणार आहोत. त्यामुळे ऐकत रहा आजचा आमचा शो. आजकाल लिव्ह इन फारच कॉमन झालंय, नाही का? करेक्ट. 2 बायका गप्पा ऐका. अवंती, कशी आहेस? कसं चालू आहे तुझं घराचं काम वगैरे? घराचं काम खूप हेक्टिक आहे आणि त्याबरोबर मी जे जुनं फर्निचर होतं ना ते पण सेल आउट केलं आणि आय एम फिलिंग सो गुड की मी ते करू शकले. 4 लोकांशी बोलले आणि त्यांच्याशी डील करता आलं. आणि कॉन्ट्रॅक्टर, प्लंबर वगैरे ऑल सगळं चालू आहे. सॉर्टेड. हा, सगळं सॉर्टेड आहे आणि आय होप की सप्टेंबर पर्यंत सगळं होऊन जाईल. येस. आणि मग यू आर गोइंग फ्रॉम 2 BHK टू द न्यू हाऊस. येस. माझ्यापेक्षा मुलीच जास्त एक्साइटेड आहेत सध्या आय तरी. नो. So, त्यांना खूप आनंद झाला की आता आपण असं करू, मग तिथे बसू आणि तो माझा कोपरा, हा तुझा कोपरा. मस्त. अगं, माझा पण तो नाही का भोसले नगर मधला एक फ्लॅट आहे. सो आता लॉकडाऊन मध्ये तर तो रिकामाच होता आणि आता मी टाकलंय नो ब्रोकर वर वगैरे ऍड टाकली आणि मला येत आहेत कॉल्स. तर एक गंमत झाली काल. सो आय एम गेटिंग कॉल्स असं की पण सोसायटी आहे ना ती प्रॉपर. सो दे वॉन्ट की फॅमिलीजनाच द्यायचं, बॅचलर्सना नाही द्यायचं वगैरे असे नॉर्म्स आहेत. सो कुठलाही कॉल आला की मी पहिलं ते सांगून टाकते की यु नो इफ यू आर स्टेईंग 2 गर्ल्स टुगेदर किंवा तुम्ही मुलं शेअर करणार असाल तर दिस इज नॉट द प्लेस, मला फॅमिलीलाच द्यायचं आहे. सो दिस गर्ल हु वॉज कॉलिंग ती म्हणली नाही मी आणि माझा बॉयफ्रेंड राहणार आहे. ओके. सो थोडंसं असं माझ्या साईडने जरा पॉज झाला. सो दिस वॉज अ लिव्ह इन रिलेशनशिप मधले 2 जण. दे वर ट्राईंग टू रेंट द प्लेस आउट. सो मी काही बोलले नाही. थोडंसं मला असं झालं आय विल हॅव टू चेक विथ द सोसायटी पीपल. मग नंतर पुढे आम्ही डिस्कशन केल्यावरती त्या फ्लॅटला लिफ्ट नाहीये. सो इट्स अ थर्ड फ्लोअरवर. सो त्याच्यावरनं त्या मुलीने ड्रॉप केलं बेसिकली. बट देन मला विचार पडला की म्हणजे दिस वॉज, म्हणजे मी बोलते लोकांशी, आय नो लिव्ह इन येतात, पण असं फर्स्ट एन्काउंटर होतं की कुणाला तरी माझी प्रॉपर्टी रेंट करायची आणि दे आर इन अ लिव्ह इन रिलेशनशिप. सो थोडंसं माझ्यासाठी की ओ दिस इज हिअर, हे असं भारतामध्ये पण आणि पुण्यात पण. भारतात तर आहे, पण इतकं आपल्या आजूबाजूला यु नो आपण मूवीज मध्ये बघतो, आपण मेट्रो म्हणजे मुंबई पुणे, तर पुण्यात एवढं जवळ असेल असं वाटलं नव्हतं. सो मुंबईत ऑफकोर्स असणार आहे, आपण ऐकतो, पण थोडंसं असं इट्स व्हेरी क्लोज टू माय हाऊस नाव असं मला झालं. आणि देन मला त्याच्यावर आता विचार करावा असं वाटतं की काय एम आय ओके विथ दिस, काय चाललंय, असं सगळं डोक्यात आलं. अगदी अगदी बरोबर. तू कधी असं ऐकलंय कुठे? अगं पण हे आपल्याकडे खूप पूर्वीपासून आहे. म्हणजे शकुंतला, यू मस्ट हॅव हर्ड अबाउट शकुंतला स्टोरी. मग तिचा जो विवाह होता तो गांधर्व पद्धतीने होता. गांधर्व पद्धतीने म्हणजे फक्त नवरा बायको एकमेकांच्या समोर आलेत आणि त्यांना एकमेकांना त्यांनी हो म्हटलंय आणि हाऊ कम दे नवरा बायको. मग दे टेक द ओथ की मी तुला नवरा म्हणून मानते आणि तू मला बायको म्हणून. नो बडी इज विटनेसिंग. नो बडी इज विटनेसिंग. इट इज जस्ट
देम. आणि मग त्याच्यातून गंधर्व विवाह केले जायचे आणि मग त्या गंधर्व विवाहातून पुढे तुला पुढची स्टोरी माहितीये की त्यांनी फक्त आठवण म्हणून अंगठी दिली होती आणि ती अंगठी तिच्या हातून पाण्यात पडली आणि ती माशाने खाऊन टाकली आणि तो तिला विसरून गेला. सो हे लिव्ह इनचं मला असं वाटतं की हा मोठा ड्रॉबॅक आहे की कोणीतरी विसरून गेलं तर काय करायचं, म्हणजे आम्ही राहत होतो आता राहत नाही होत. सो पूर्वी म्हणजे मायथॉलॉजी मध्ये तुला त्याचे दाखले सापडू शकतात. पण मधल्या काळात कुठे ग, वी आर सो बेसिकली प्री मॅरिटल सेक्सेस इतकं आपल्याकडे फ्रॉन्ड अपॉन आहे आणि आपण नाही लग्न झाल्याशिवाय काही नाही. सो आय नो काही एक 25% लोकांमध्ये असेल ऍक्सेप्टन्स, पण द मेजॉरिटी सोसायटी आपल्या आजूबाजूची, विचार कर आपल्या आया किंवा आपली आत्या आपली, सो टेल देम की असं काहीतरी चाललंय. सो इट इज अ बिग गॉसिप टॉपिक आय थिंक जर असं काही ऐकलं तर. पण आय नो म्हणजे तू मला एका केस बद्दल सांगितलं होतंस की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा माझ्या बरोबर आम्ही पीजी म्हणून राहायचो आणि आमच्या समोर एक म्हणजे जोडपं राहायचं आणि आम्हाला असं वाटायचं की ते बहीण भाऊच आहेत आणि ते असेच एकमेकांशी वागायचे. आणि नंतर आम्हाला असं कळलं की त्यांनी त्या ओनरला, लँडलॉर्डला सांगितलं की आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत, म्हणजे बहीण भाऊ आहोत आणि ऍक्च्युअली अदर रिलेशनशिप. पण तेव्हा तर आमच्यासाठी शॉक होता आणि इतकं गॉसिप आणि इतक्या चर्चा की असं झालं, मग त्यांनी तिला बघितलं, मग हात पकडला, अशा आम्ही बघायचो डोकावून अगदी की नक्की काय आहे, नक्की काय आहे. असं एक छान वेगळ्या प्रकारची एक उत्सुकता होती त्या विषयाविषयीची. आता म्हणजे आता काय होतंय बघ ना की खूप सारी मुलं मुली कामासाठी किंवा शिकायला पुण्यात येतात, सो दे आर अवे फ्रॉम फॅमिली. आणि मग जर इफ दे स्टार्ट डेटिंग आणि इफ दे डिसाइड टू स्टे टुगेदर, कोण आहे ना आजूबाजूला त्यांना हे करणार. आणि त्याचबरोबर थोडंसं कम्फर्ट पण असतो आणि कन्व्हिनियन्स पण असतो ना, की आता मला एवढा मोठा फ्लॅट तर रेंट आउट नाही करता येणार आहे, मग मी अर्ध तू अर्ध, मग त्याच्यातून एकत्र राहायला चालू झालं आणि मग पुढे लाइकिंग झालं, मग पुढे अजून पुढे गेलं ना असंही असेल. किंवा आय थिंक फ्यू केसेस आय नो त्याच्यात असं आहे की इट्स अ स्टेपिंग स्टोन, म्हणजे आता वी आर मुव्हिंग टुवर्ड्स अ व्हेरी सिरियस रिलेशनशिप विच इज काइंड ऑफ म्हणजे मॅरेज, प्री मॅरेज. हा म्हणजे दे हॅव बीन डेटिंग आणि नाव दे वॉन्ट टू जस्ट टेस्ट वॉटर की पटतंय का आपलं, कॅन वी वेकअप नेक्स्ट टू इच अदर काइंड ऑफ हे आणि हॅबिट्स डे टू डे. सो दे आर टेस्टिंग इच अदर आणि ते त्या फेजमध्ये. आणि आय थिंक इट इज लिडिंग टुवर्ड्स मॅरेज असेही काही. तुला गंमत सांगू का, माझ्या मैत्रिणीची मुलगी अगदी टीनेज म्हणजे प्रॉपर टीनेज क्रॉस करून ती आता म्हणजे काम करायला लागेल, ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल. तिने मला लिव्ह इनचं इतकं छान एक्सप्लेनेशन दिलं ना की लाईव्ह म्हणजे लिव्ह इनचं स्पेलिंग जर बघितलं तर LIVE, लाईव्ह म्हणजे तात्काळ, आत्ता पुरतंच बघा, पुढचं मागचं त्याला काही धागेदोरे नाही आहेत, काही पाश नाही आहेत, काही बंधन नाही आहेत आणि तुम्ही आत्ता जगा आणि मग पुढचं पुढे, वन डे ऍट अ टाइम. मे बी. आणि थोड्या दिवसांनी असं होईल की वन मॉर्निंग ऍट अ टाइम, वन आफ्टरनून ऍट अ टाइम. असंही होऊ शकतं की नाही आम्हाला फक्त सकाळपुरतंच आमचं पटलं आणि नंतर आमचं नाही पटलं, असंही होऊ शकेल. पण मला असं वाटतं जेव्हा दे आर कमिटेड टू लिव्ह टुगेदर, थोडीशी ती ऍडव्हान्स झालेली रिलेशनशिप असावी. आय थिंक थोडंसं ते म्हणजे ऍडव्हान्स झाली आहे, पण त्यांना फॅमिली बरोबर बॉन्डिंग नको, त्यांना फक्त एकमेकांबरोबर बॉन्डिंग पाहिजे. राईट. आणि आय नो फ्यू कपल्स की जे अब्रॉड आहेत, म्हणजे ते कामासाठी बाहेर आहेत आणि नाव दे हॅव स्टार्टेड लिव्हिंग टुगेदर आणि त्यांच्या फॅमिलीजना इकडे माहितीये की यु नो दीज टू आर स्टेइंग टुगेदर. पण ते सांगत नाही तिकडे, ते इकडे सगळं गुपित असतं. हो, पण आता आय थिंक कळलंय, असे पण आहेत काही फॅमिलीज. आणि मग आता इकडे जी फॅमिली त्यांची आहे, आई वडील आहेत, ते सगळे त्यांच्या मागे लागलेत की आता बास झालं, आता लवकर लग्न करा, यु नो, कारण त्यांच्या मते ही नक्की कन्वर्ट होणार आहे आता हे लग्नामध्ये असं. आणि मे बी दोज टू आर स्टील इन द फेज की दे आर टेस्टिंग वेदर आपलं पटतंय का नाही. पण इकडे
फॅमिलीला असं वाटतं की हे कन्फर्म आहे आणि आता फक्त पुढे जायला पाहिजे. आपण तयारी करायची आहे लग्नाची आणि ही मुलं पुढे जाणार आहेत. असे खूप व्हरायटी ऑफ लिव्ह इन रिलेशनशिपचे दिसत आहेत आपल्या आजूबाजूला उदाहरणं. आणि आय थिंक म्हणजे कितीही आपण प्रोग्रेसिव्ह आहोत असा विचार केला, आय डू टॉक टू काही मुलं मुली, पण तरीही थोडंसं मला असं वाटतं की मेजॉरिटी आपल्या सोसायटीमध्ये हे एवढं अजून आपण कारण एखादीच केस असते आणि मग त्याच्याबद्दल बोललं जातं, खूप उत्सुकतेने बघितलं जातं त्यांच्याकडे. काहीतरी वेगळं आहे आणि या वेगळेपणामध्ये अजून एक आहे की थोडीशी भीती पण असते ना, की काय होईल पुढे, काय होईल म्हणजे ऍज अ पॅरेंट पुढे काय होईल. ऑफकोर्स. किंवा एक अशी पण टेंडन्सी दिसते की ठीक आहे एक सोफा आवडला पण मग थोड्या दिवसांनी त्याचा कलर नाही आवडला म्हणून आपण चेंज केला. तसं थोडंसं होतं की ठीक आहे अजून सो ती टिपिकल शाहरुखचं एक्झाम्पल येते डिअर जिंदगी मधलं, की तुम्हाला गेलात की एकच सोफा आवडला पाहिजे असं काही नाहीये, तुम्ही ट्राय करा वेगवेगळे, अनलेस अँड अंटिल यू गेट द वन विच इज मेड फॉर यू. असं पूर्वीच्या काळी लग्न म्हणलं की मेड फॉर इच अदर असं लगेच लिहिलेलं असायचं, पण ऍक्च्युली तसं नसतं. आय नो पण अगं म्हणजे आता ज्या काय म्हणतात ना ब्रेकअप झालेल्या रिलेशनशिप, म्हणजे असं काही लोकांशी मी ज्यांच्याशी बोलतेय काउन्सिलिंग मध्ये, सो आय हॅव सीन केसेस की जिथे लिव्ह इन रिलेशनशिप ब्रेकअप झाल्यानंतरचा जो काही पेन आहे इट्स काइंड ऑफ इक्विव्हॅलंट टू डिवोर्स सारखा. आय एम शुअर इट्स नॉट इझी टू झटकोफाय, इतकं पण ते सोपं नसणार आहे. म्हणजे माझ्याच ओळखीमध्ये ते दोघं लिव्ह इन मध्ये होते, दोघांचे पॅरेंट्सना ते ऍक्सेप्ट नव्हतं आणि अनफॉर्च्युनेटली ड्यू टू द कोविड ही डाईड अँड द लेडी वॉज ऑल अलोन आणि काही सपोर्ट नाही, काही नाही आणि त्याच्यातून ते इतकं ती डिप्रेशन मध्ये गेली आणि तिला खूप त्या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास झाला. बापरे, आय नीड माय कॉफी नाव. अवंती, आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात का? अगदी भेटूयात ब्रेक के बाद. वेलकम बॅक. तुम्ही ऐकत आहात दोन बायका गप्पा ऐका. आजचा आमचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. आजकाल काय लिव्ह इन एकदम कॉमन झालंय. इथे येऊन आम्ही थांबलोय कारण माझ्या एका फ्लॅटला रेंट करायला एक कपल आलं हु वॉज नॉट, दे वर नॉट मॅरिड, दे वर इन अ लिव्ह इन रिलेशनशिप. मग अवंती म्हणली की गांधर्व विवाह व्हायचे पूर्वी, इट वॉज क्वाईट कॉमन, पण मग नंतर आपल्या समाजाची सगळी जी घट्ट वीण आहे त्याच्यामध्ये आपण नाही अलाव करत अशा गोष्टीला, असं स्टेज होती. सो मॅरेज बिटवीन टू फॅमिलीज आणि नॉट ओनली दोज टू बट सगळे एकमेकांना आता बांधले गेलेले आहेत, अशा ह्याच्यात आपण आहोत. देर इज अ ह्यूज चंक ऑफ पीपल, ह्यूज नाही पण एक चंक ऑफ पीपल हू लिव्ह इन मेट्रो सिटीज किंवा टियर 1 सोसायटी मधले जे आहेत लोक, त्यांच्याकडे हा ऍक्सेप्टन्स वाढत चाललाय. बट स्टील पुण्यात जर असं कोणीतरी माझ्या शेजारी येऊन राहायला लागलं किंवा इफ समबडी इज रेंटिंग माय फ्लॅट हु आर इन अ लिव्ह इन रिलेशनशिप, आय हॅव, इट मेक्स मी थिंक, इट मेक्स मी वंडर हाऊ, थोडासा एक अनकम्फर्टेबल फिलिंग आहे, अजूनही आहे. पण असं म्हणजे जेव्हा हॉटेलमध्ये जेव्हा त्यांना बुकिंग घ्यायचं असतं तर मी हल्ली ना असं जेव्हा बघते तर तिथे लिहिलेलं असतं की इट इज कपल फ्रेंडली. पण डिपेंडंट व्हिसा मिळू शकतो का? म्हणजे माझ्या बॉयफ्रेंडला मला घेऊन जायचं तर असं मिळू शकतो का? आय डोंट थिंक सो. तो जो कागद आहे मॅरेज सर्टिफिकेट, आय एम शुअर दॅट हॅज सम व्हॅल्यू. तिथे खूप त्याचा महत्व असणार. एकदा अशी गंमत झाली, मी आणि माझी बहीण केरळला गेलो होतो आणि वी चेक्ड इन हॉटेल. मग त्यांनी आम्हाला आमचं आयडी सो आय वॉज जस्ट थिंकिंग की व्हॉट इफ वी आर टू लेडीज इन अ रिलेशनशिप, असं हे कसं काय विचारत नाहीत ना असं काही. आणि सेम गोज, म्हणजे देर आर हॉटेल्स हु आर व्हेरी ओपन आणि मोठ्या सिटीज मध्ये यू कॅन जस्ट, टू गाईज कॅन चेक इन टुगेदर, टू गर्ल्स कॅन चेक इन टुगेदर आणि आय एम शुअर वन गाय अँड वन गर्ल कॅन ऑल्सो चेक इन. आय डोंट नो, पण काही ठिकाणी असणार आहे, थोडंसं स्मॉल सिटीज मध्ये असणार आहे. आय एम वंडरिंग सेव्हिंग्सचं जॉईंट अकाउंट काढता येतं का?
यु हो. नो हो, आय हॅव खरंच. नेव्हर चेक्ड, पण म्हणजे आपण करंट अकाउंट, मी आणि माझ्या मैत्रीण, आपला एक हो, बिझनेस आहे, आपला एक वी बिझनेस आहे. वी हॅव अ करंट अकाउंट इन हां, बोथ आर हां. नेम्स, की दोघींच्या सह्या लागतात वगैरे हो, वगैरे. हो. पण आय डोंट नो इफ यू, जर आपण असं एक मुलगा मुलगी एकत्र राहत असतील आणि इफ दे वॉन्ट टू शेअर अकाउंट, बँक अकाउंट, तर शक्य आहे का? आय डोंट नो. बहुतेक करून मेडिक्लेमच्या बाबतीमध्ये पण हाच प्रॉब्लेम येत असणार. हो कारण ग. मेडिक्लेममध्ये तुम्हाला फॅमिलीलाच तुम्ही हे करता ना, और कव्हर पार्टनर. किंवा पार्टनर. मग हो पार्टनरमध्ये तुम्ही कसं हो ना, देणार? आय नो, म्हणून आय नो. दीज आर व्हेरी क्रुशियल क्वेश्चन्स, आणि आय एम शुअर जी मुलं मुली विचार जम्प करणारे करतायत त्यांना हे त्यांनी, सगळे हो धोके ना, सांगितले हो ना. पाहिजेत. आणि इफ यू बाय थिंग्स इन अ हाऊस, फर्निचर दोघांनी हो. मिळून घेतलं, सो किती कॉम्प्लिकेशन्स आहेत ना. देर इज सो मच. तुला आठवतं कोविड काळात सगळं लॉकडाऊन होतं तेव्हा असीम आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या मित्राच्या आजीच्या फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात हो, केली होती. हो, हो. कारण आम्ही वी वर ऑल इन इच अदर्स फेस आणि सगळ्यांना Continuous. खूप कंटाळा आला होता. सो त्या दोघांनी असं ठरवलं की आपण आजीच्या फ्लॅटमध्ये, हां. मग त्यांनी काय काय सामान विकत घेतलं हां. आणि दे वर कुकिंग वगैरे असं, आणि वी अलाउड, कारण आम्हाला एक हेडेक झाला होता फारच. थोडा ब्रेक थोडा ब्रेकची गरज एव्हरीबडी होती. हां. नीडेड ब्रेक. सो ते दोघं राहत होते, आणि मग हळूहळू असं व्हायला लागलं की तुम्ही काय ब्रेकफास्ट केलाय, त्याच्यावरती हो, ते ठरवायला हो. लागले की इकडे थांबायचंय का थांबायचंय. घरी जायचंय, आणि शेवटी ते बंद झालं. आय एम शुअर इट्स नॉट इझी करेक्ट. टू रन अ हाऊस होल्ड. ती एक छोटीशी गोष्ट आहे की नाही, की एका माणसाने 2 भाऊ असतात, म्हणजे खरे खरे रिलेशन, म्हणजे ब्लड रिलेशन मध्ये असतात. त्यांच्या वाटणीला गाय येते. मग तो म्हणतो गायीची वाटणी कशी करायची, मागचा भाग जो आहे तो माझा, पुढचा भाग आहे तो तुझा. मग तो म्हणतो की मग तुलाच सगळं दूध मिळेल. हो म्हणे, आता माझ्या वाटणीला मागचा भाग आलाय, आणि मग तो चारा चारा सगळा- देणारच नाही तो. ओ, आता आणि तो चारा करणार. ज्याच्या असं असं काहीतरी होत असेल की हे माझं आहे तर मीच अवंतीला वापरणार. अशा फार छान छान गोष्टी माहिती असतात, इंटरेस्टिंग, लहान मुलांच्या मायथॉलॉजी हो, मधल्या. मला मजा येते मस्त. गप्पा मारायलाही मजा येते त्याच्यामुळे. तुला अगं एक गंमत सांगायची, म्हणजे आत्ता रिसेंटली आमच्या जवळ सोसायटीच्या एक घटना अशी घडली की जी थोडीशी ह्याच लाईनवर जाते. दोघं मॅरिड आहेत आणि समहाऊ त्यांचं एकमेकांशी कनेक्ट झाला. म्हणजे दोघं एकमेकांशी मॅरिड आहेत? नाही, दे आर सेपरेटली मॅरिड. द गर्ल इज सेपरेटली मॅरिड अँड द बॉय हो, इज हो, सेपरेटली हो, मॅरिड. हो. आणि ते दोघं एकमेकांच्या कनेक्टमध्ये आले आणि मग त्यांना ते एकमेकांना आवडले असतील आणि मग त्या दोघांनी त्यांच्या रिस्पेक्टेड बायको आणि नवऱ्याला सोडून दिलं आणि ते दोघं एकत्र राहायला लागलेत. पण इन द आईज ऑफ लॉ दिस इज, ह्याला परमिशन नाहीये. ओके. दिस इज म्हणजे लाईक लिगली तुम्ही लीगल आधी नाही सेपरेटेड आहे. पाहिजे आणि हां, मग तुम्ही लिव्ह इन. कारण हा अनैतिक संबंध हां. झाला. सो आय थिंक लॉ हां, डझंट सपोर्ट दिस काइंड ऑफ रिलेशनशिप. म्हणजे आय थिंक आता हे खूपच दलदल झालीये, खूप अगदी झालंय हो. हे. तुला माहितीये का, मला अजून एक गोष्ट आठवते. म्हणजे आपण नेहमी जमदग्नी ऋषींचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त खूप रागीट अशी एक पर्सनॅलिटी येते, ऋषी. आणि जे जमदग्नी म्हटलं की आपण म्हणतो की हा खूप चिडका असेल किंवा ही खूप चिडकी असेल. तर ऍक्च्युली जेव्हा जमदग्नी ऋषी आणि रेणुका म्हणजे त्यांची वाईफ हे एक आले सिंधू नदी ओलांडून, तेव्हा आपल्याकडे इकडे सगळे द्रविड होते, तिकडून आले, मग आर्य लोक आली ती, आणि मग त्यांनी कल्टिवेशन चालू केलं, म्हणजे क्रॉप कल्टिवेशन, फार्मिंग. मग ते चालू झाल्यानंतर त्यांनी प्राण्यांना म्हणजे गाई गुरांना एकत्र करून त्यांचे कळप पाळायला चालू केले. मग त्याच्यामध्ये त्यांना कळलं की अरे आपण प्रॉडक्ट्स पण बनवू शकतो, म्हणजे दूध, दही, तूप. बरोबर. आणि ह्या गडबडीमध्ये त्यांना एक जाणवलं की एखादी स्त्री आवडली की तिला पळवून घेऊन जायचं. मग ती कोणाची तरी आधीची बायको असते, कोणाची तरी आई स्टोरीज असते. आहेत अशा स्टोरीज आहेत. कृष्णाची, हा, अर्जुनाची. मग त्याच्या वेळेस त्यांनी असं सांगितलं की नाही, हे चालणार नाही, हे समाजाला योग्य नाही. आणि म्हणून लग्न पद्धती त्यांनी चालू केली. बरोबर. ह्याच्यामध्ये एक प्रकारची सिक्युरिटी मिळाली, सिक्युरिटी सगळ्या दृष्टीने, म्हणजे त्या स्त्रीला सुद्धा सिक्युरिटी मिळाली आणि त्यांच्या पूर्ण मुलांना मिळाली, कळपाला मिळाली, त्यांच्या पिकांना मिळाली, त्यांच्या वसाहतीला मिळाली. तर हे मला असं वाटतं की लग्न ही संस्था म्हणून निर्माण झाली असावी की आपोआप. आणि राजे रजवाडे पण पूर्वी असंच करायचे ना, माझी मुलगी देतो, मग तुझा मुलगा दे, आणि आपल्या दोघांची संस्था आपण एकमेकांवर अटॅक नाही करायचा. आपण अटॅक नाही करायचं. मांडलिक होणं वॉज ऑल अबाउट, म्हणजे मुघलांनी जे चालू केलं ते मांडलिक होणं हे याच तत्वावर असेल, लग्न ह्या संस्थेवर. सो आय अग्री की लग्नामध्ये जी सिक्युरिटी मिळते किंवा
सो एक जोक आहे ना तो की बायको नवऱ्याला म्हणते की माझं आणि तुझे इक्वल राईट्स असले पाहिजेत. मग नवरा म्हणतो देन यू हॅव टू गिव्ह सम राईट्स बॅक. सो मी हा जोक माझ्या नवऱ्याला सांगितला की दिस इज सो ट्रू. ॲज वी आर अ मॅरिड कपल आय एन्जॉय सो मेनी लिबर्टीज. मी प्रेग्नन्सी नंतर मोठा ब्रेक घेतला. आय एन्जॉय, म्हणजे माझं वर्क इज माय पॅशन आणि मी फार हाऊ मच आय एम अर्निंग ह्याच्यावर मी फोकस नाही करत. सो ऑल दीज फ्रीडम्स आणि हे सगळे लिबर्टी जी मिळते ती ह्या सेफ्टी नेटमुळे मिळते ना, विच इज कॉल्ड मॅरेज. पण जर लिव्ह इन मध्ये असेल तर अर्ध तुझं अर्ध माझं. आय एम शुअर थोडं तिकडे तो पार्ट क्लॅश होणार. सो आय थिंक तो एक भाग नक्की आहे. लग्नाने जो एक सिक्युरिटी येते, म्हणजे स्त्रीला खूप येते आणि लायबिलिटी कमी होऊन जाते तिची, की मला हे करायलाच पाहिजे असं नसतं. मी केलं नाही केलं. आय थिंक पुरुषाला येते. सो ही कॅन अज्युम की आता मी घरी जाईल तेव्हा असेल माझी बायको समोर असेल, त्यालाही मिळते. आणि मुलांना पण तेवढीच ती नीड असते. आय एम शुअर मुलींनी इतकीच की आय वॉन्ट अ हाऊस होल्ड विच इज माय ओन, असं माय टेरिटरी माय डेन. आय नो. त्यामुळे ते तुझं एक चुटकी सारखा तुझा तो डायलॉग असतो. आय लव्ह दॅट. कारण एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो, हे ना हे खूप महत्वाचं माहितीये. म्हणजे मी असंही बघितलंय की पूर्वीच्या काळच्या बायका तेव्हा त्यांच्याकडे नवरा गेल्यानंतर टिकली न लावणं किंवा मंगळसूत्र न घालणं होतं. पण हल्ली त्या बायका ते तसं करत नाहीत, कारण का एक प्रकारची त्याच्यामुळे एक आवरण मिळतं, एक शिल्ड मिळतं की समोरची व्यक्ती मग थोडीशी अदबीनी वागते किंवा थोडासा अप्रोच तिचा बदलतो की अरे मॅरिड आहे. आणि हे काय भारतातच नाही, म्हणजे परदेशात पण आहे की त्यांची रिंग फिंगर मध्ये रिंग दिसली तर ठीक आहे बाबा, थोडंसं आपण विचार करून फ्लर्ट करायचं का नाही करायचं, आणि ती बाउंड्री क्रॉस करायची की नाही करायची. राईट. सो लिव्ह इन मध्ये देयर इज नो सच रिंग और देयर इज नो वन नो बाउंड्री. देयर इज नो चुटकी सिंदूर. सिंदूर इज व्हेरी इम्पॉर्टंट आय फील. सो आता तू असं म्हणल्यावर मला एक प्रश्न पडलाय की तुला जर तुझ्या मुलींपैकी कोणीतरी जेव्हा वन्स दे आर अडल्ट्स असं म्हणलं की आता हा माझा बॉयफ्रेंड आहे आणि वी आर गोइंग टू एक्सप्लोर लिव्ह इन टुगेदर, काय म्हणशील? ओके, हा एक मोठा पॉज आहे. पण ह्या पॉज मध्ये मला असं वाटतं की मला थोडी भीती वाटेल. विल यू बी ओके ऑर नॉट? मला असं येस नो आन्सर पाहिजे आधी, मग तू सांग तुझं एक्सप्लेनेशन. आय बी नॉट ओके. ओके, आय बी नॉट ओके. आणि मग मी रिझन पण देईन मुलींना की मला एक तर भीती वाटते ह्या गोष्टीची की ते दोघं जण थोडेसे नाही म्हणलं तरी वयाने लहान असतील, थोडेसे वाद 25. हा, मग तरी पण 25 ना. वेदर यू आर ओके. जिथे आई बाबा 50चे असतील ना, मग जेव्हा 25 वर्षाची दोन लोक एकत्र येतात, थोडेसे वाद झाले तर ते एकदम टोकाचा निर्णय घेऊ शकतात. पण आई बाबा इन्व्हॉल्व्ह असतील तर मग थोडे लग्न झालं असेल थोडेसे फॅमिलीचं जेव्हा असतं ना की आई आहे, बाबा आहेत, सासू आहे, सासूबाई आहेत, सासरे आहेत किंवा दीर आहेत, तर ह्याचं थोडंसं इंटरव्हेन्शन होतं त्या रिलेशनशिपमध्ये. आणि थोडंसं उधळलेलं जे घोडं असतं, म्हणजे जे उधळलेलं घोडं आहे ना, त्याला लगाम ही लग्न संस्था आहे असं मला वाटतं. तर आय विल डेफिनेटली ट्राय टू पुट दिस इन फ्रंट ऑफ माय डॉटर्स की तो लगाम गरजेचा आहे, जसा सिंदूर गरजेचा आहे तसा लगाम. इफ यू आर कमिटेड, गेट मॅरिड असं तुझा स्टँड असेल. गेट मॅरिड आणि कमिटमेंट फक्त एकमेकांबद्दलचीच कशाला पाहिजे, मग सगळ्यांचीच घ्या. राईट. इंटरेस्टिंग. अपर्णा, माझा तू पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलास. आता तू मला 2 पर्स्पेक्टिव्हने सांगणार आहेस. एक म्हणजे मुलांची आई आणि एक काउन्सिलर म्हणून. माझ्या मुलांची आई आणि म्हणजे मुलगे, म्हणजे बॉईज. सो माझ्या मुलांनी जर म्हणलं की आम्ही लिव्ह इन मध्ये, मग तू काय म्हणशील? सो आय थिंक आय नो आय विल बी ओके विथ इट. कारण आता दे आर ऑलरेडी 22. असं मला असं वाटतं की जे काय सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स गर्ल्स मला त्यांना द्यायची आहे किंवा जे काय मला डायलॉग करायचा आहे तो माझा करून झालाय. नाव दे आर ऑन देअर ओन, आणि इफ दे वॉन्ट टू डू दॅट्स ओके. आणि आय विल डेफिनेटली ॲज मदर आय वुड वॉन्ट देम टू स्टेप इन टू मॅरेज सून. सो हे स्टेपिंग स्टोन वाला जो आहे तोच माझा अँगल असेल की ठीक आहे, राहा, बघा, आणि देन यू थिंक अबाउट गेटिंग मॅरिड. पण दुसरे मला एक गंमत अशी वाटते
की इफ दे वॉन्ट दिस स्टेप की आई वडिलांना आणि फॅमिलीला लांब ठेवायचं म्हणून जर ते करत असतील ना तर ते काही त्यांचं यशस्वी होईल असं वाटत नाही. बिकॉज आय विल बी फॉलोईंग दॅट गर्ल ऑन इन्स्टा. मी सगळीकडे तिला शोध जेवलीस का वगैरे असे प्रश्नाचे मेसेज करेल. आय विल बी ट्राईंग टू बी फ्रेंड्स विथ हर मदर. आय एम शुअर माझ्यात ते ट्रेट्स नक्की आहेत आणि आय विल बी सो मच इन टू त्यांना मध्ये मध्ये मग ते म्हणतील काय पर्पज लग्नच केलं बरं, त्याच्यापेक्षा लग्नच केलेलं. कारण आय थिंक मी खूप म्हणजे ॲज सुन ॲज दे से वी आर ॲट दिस स्टेज की आता आम्हाला लिव्ह इन एक्सप्लोर करायचंय, माझी इन्व्हॉल्वमेंट अचानक खूप वाढेल इज आय एम व्हेरी शुअर ऑफ. मग त्यांना जे काही त्यातनं साधायचं असेल की यु नो आई वडिलांना लांब ठेवायचं, आय डोंट थिंक सो. आय गो ऑन लंच डेट्स विथ हर मदर, विथ हर, असं मी खूप इमॅजिन करते. सो आय थिंक ते नाही एवढं, पण आय विल बी ओके. आय विल बी ओके इफ दे वॉन्ट टू डू दॅट. कारण मला असं वाटतं की द सेन्सिटिव्हिटी दे शुड हॅव विल बी देअर. सो असं काही त्यातनं हे होणार नाही. पण अगेन ॲज यू राईटली सेड, हा माझा पर्स्पेक्टिव्ह अगदी मुलांची आई म्हणून आहे. आय डोंट नो व्हॉट आय विल से. पण आता मी सांगेन की बरं झालं आपण आज ह्या विषयावर बोललो, की माझ्याकडे अजून बरीच वर्ष आहेत, त्यामुळे आय विल इव्हॉल्व थ्रू दिस सब्जेक्ट अँड आय विल बी देअर बाय युअर साइड व्हेन यू आर इव्हॉल्विंग. त्यामुळे आय थिंक मी पण माझ्या मुलींना थोडंसं कम्फर्ट करू शकेन थोड्या दिवसांनी, अगदीच रिजिड न राहता. सो आय थिंक ओव्हरऑल सी आपण पुणे इज बिकमिंग मेट्रो सिटी. आपल्याकडे मेट्रो येते. सो आपल्याकडे असे उदाहरणं दिसत आहेत. आय गॉट अ कॉल येस्टरडे, वी आर सीइंग दिस थिंग्स आजूबाजूला. पण तरीही जे काही ऍज अ कपल जे एकमेक काही रूल्स आहेत सोसायटीचे किंवा जे नॉर्म्स आहेत टुवर्ड्स इच अदर, जे काही यु नो यू हॅव टू बी ट्रस्ट एस्टॅब्लिश केला पाहिजे, रिस्पेक्ट केलं पाहिजे, कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे क्लिअर. सो ह्या सगळ्या गोष्टी, मग व्हॉट फॉर्मॅट ऑफ रिलेशनशिप तुमची आहे डझंट मॅटर, हे सगळं तर असणारच आहे. आणि त्या सगळ्या सोबत व्हॉट एव्हर काइंड ऑफ रिलेशनशिप यू वॉन्ट टू एक्सप्लोर. आय थिंक माझी आजी ना अपर्णा म्हणायची की मंगळसूत्र हा काही फक्त दागिना नाहीये, ती एक जबाबदारी आहे. बरोबर. तर ती जबाबदारी कळली तर नाही दागिना घातला तरी चालू शकतो. छान आहे. माझी आजी नेहमी म्हणायची हे मला की मंगळसूत्र फक्त दागिना म्हणून नको, ती जबाबदारी आहे आणि ती सगळी तुझी स्वतःची आणि म्हणजे मुलीची स्वतःची आणि मुलाच्या बद्दलची आणि घराची एकमेकांच्या फॅमिली टुवर्ड्स इच अदर फॅमिली. सो त्याची तयारी म्हणून यू कॅन स्टे टुगेदर, एक्सप्लोर. आणि मग वेन यू फील कम्फर्टेबल की आता आय एम रेडी टू जम्प इन द ओशन, तुम्ही ते जम्प करा. दॅट्स अ गुड. म्हणून तर शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो काही ते लागू नाही पडत त्यावरती. अगं पण म्हणजे असं होऊ शकतं ना की लिव्हिनचा लाडू खाल्ला मग पटला, मग अजून खाऊया, अजून 4 लाडू लग्नाचे, खरे लग्नाचे 4 लाडू खायला घाला लाडू बोलवून. करेक्ट. दॅट्स नाईस. सो आता यानंतर आपण आजच्या पुढच्या सेगमेंटमध्ये जाऊया. आय थिंक खूप छान डिस्कशन झालं. आपल्याला आधी एकदम बापरे हा विषय असा पडत होतो, पण आय थिंक इट्स अ नाईस सब्जेक्ट आणि आपण छान त्याच्यावर बोललोय. सो टिप ऑफ द डे. येस, आपण हा जो विषय डिस्कस केला लिव्ह इन बद्दलचा, तर हा खूप इंटेन्स विषय आहे आणि ह्या विषयामधले खूप सारे त्याच्यामध्ये फाटे आहेत, त्याचा विचार केला गेला पाहिजे. आणि ज्या व्यक्ती त्या रिलेशनशिपमध्ये जाणार आहेत त्यांची मनस्थिती काय आहे, मग ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात एफेक्ट होणारी गोष्ट कुठली आहे, तर त्यांचं खाणं आणि त्यांचं पाणी पिणं. तर आजची माझी टिप आहे पाण्याबद्दलचीच, की हायड्रेशन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. कारण हायड्रेशनमुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं, तुमचं ब्रीदिंग चांगलं होतं, तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन राहू शकतो. तर उत्तम पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणजे दिवसभरामध्ये साधारणपणे 20 किलोला 1 लिटर पाणी, तर दिवसाकाठी 3 लिटर पाणी पिणं अपेक्षित आहे. आणि पाण्याच्या बरोबरीनेच तुम्ही पाण्याला फ्लेवर करू शकता. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये हर्ब्स घालू शकता. बडीशोप आहे, धने आहेत, जिरं आहे, ओवा आहे, दालचिनी आहे आणि त्याबरोबरीने काही भाज्या आहेत, म्हणजे काकडी आहे, गाजराचे तुकडे आहेत, पुदिना आहे. फळांमध्ये पण तुम्ही सगळी व्हरायटी वापरू शकता. तर हे पाणी, फळं आणि भाज्या, हर्ब्स मिक्स करून 4 तास ठेवायचं आणि मग ते पाणी प्यायचं.
आणि पाण्याच्या बरोबरीनेच तुम्ही ताक, नारळाचं पाणी, ग्रीन टी ह्याचाही वापर करू चहा, शकता. कॉफी. नाही, चहा कॉफी ही उत्तेजक पेय आहेत, त्यामुळे त्यांचा वापर जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा ताणाखाली आहात तेव्हा कमीत कमी करायचा आहे. ओ, हां. मला वाटतं ताण आला की कॉफी प्यायची. नाही असं अजिबात करायचं नाहीये. पण तू सांगितल्याप्रमाणे मी करते हे सगळे फ्लेवर्ड पाण्याचे प्रकार मी करते. मला त्यातलं बडीशेपेच खूप आवडतं. सो ओके. माझा नक्कीच आय एम शुअर माझं वॉटर इंटेक वाढलाय. हां, येस, दॅट्स अ व्हेरी गुड इम्पॉर्टंट टिप टू Correct. कीप आवरसेल्व्स हायड्रेटेड. हायड्रेटेड. येस. सो मुव्हिंग अहेड टुवर्ड्स माय टिप. सो मला मी तुला नेहमी सांगते 5 लव्ह लँग्वेजेस, गॅरी चॅपमन. सो तीच माझी आजची टिप आहे. सो ऑल सॉर्ट्स ऑफ रिलेशनशिप्स, राईट, द मरायटल लव्ह रिलेशनशिप, पेरेंट्स बरोबरची, मुलांबरोबरची, सगळ्या रिलेशनशिप्स मध्ये वी आर स्पीकिंग अ लव्ह लँग्वेज. आपली प्रेमाची भाषा. रिसीव्ह करण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची वेगळी असू शकते भाषा. तर गॅरी चॅपमननी 5 लव्ह लँग्वेजेस सांगितलेल्या आहेत. काहींना स्पर्श महत्वाचा वाटतो रिलेशनशिपमध्ये, काहींना ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस म्हणजे आपण चांगलं चुंगलं खायला करून घालणे मुलांना, हे आपल्या दृष्टीने प्रेम व्यक्त करण्याची भाषा असते. किंवा चांगलं बोलणं, एकमेकांना चांगलं छान प्रेमाचे शब्द ऐकवणं, क्वालिटी टाइम, एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवणं, आणि गिफ्ट्स देणे आणि घेणे. सो अशा 5 वेगवेगळ्या प्रेमाच्या भाषा असतात आणि प्रत्येकाची भाषा वेगळी असू शकते. त्यामुळे जर माझा जोडीदार किंवा माझे आई वडील किंवा माझी मुलं जर वेगळ्या भाषेत बोलतात तर त्याचा अर्थ असा नाही की त्यांचं माझ्यावर प्रेम नाहीये. सो हे खूप महत्वाचं आहे की आपण आपली आणि दुसऱ्याची, आपल्या आयुष्यातल्या दुसऱ्यांची प्रेमाची भाषा समजून घेतली पाहिजे. सो एक छोटीशी टेस्ट पण आहे, एक वेब पेज आहे गॅरी चॅपमन, मी ते लिंक आपण देऊया आपल्या श्रोत्यांना. येस, आणि ती टेस्ट करून आपण आपली प्रेमाची भाषा काय हे ओळखू शकतो, दुसऱ्याची काय आहे ओळखू शकतो, आणि जास्तीत जास्त चांगले संवाद आणि जास्तीत जास्त चांगले रिलेशनशिप्स मेंटेन करू शकतो. करेक्ट. तर लिसनर्स, वेळ कुठे गेला कळलंच नाही. आता आजच्या गप्पांना देऊयात फुल स्टॉप. होप तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल आणि काहीतरी टेक अवे नक्कीच मिळालं असेल. येस, तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता आमच्या इन्स्टा आणि फेसबुक हँडल IVM पॉडकास्ट्सवरती, आणि आम्ही दोघी सुद्धा इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर आहोत. लवकरच भेटूयात नवीन विषयावर दिलखुलास गप्पा मारायला पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा पॉडकास्ट ऐकायला विसरू नका. दर बुधवारी IVM पॉडकास्ट ऍप, वेबसाईट आणि इतर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्सवर. 2 बायका गप्पा ऐका.